जसं गाढव पाळलेलं आहे तसे काही पाळलेले गाढव फक्त त्याच्यासोबत राहणार आणि बँकेमध्ये अनागोंदी कारभार करणे एवढंच या सदावर्तेचं चालू होतं। कष्टकरी जनसंघ पूर्णपणे बरखास्त केला गेला। सर्व स्वाभिमानी महाराष्ट्रातील कामगार सदावर्तेंपासून बाजूला होऊन आमच्यासोबत उभे राहणार। काही पाळलेले गाढव फक्त त्याच्यासोबत राहणार। मोठमोठ्या संघटनांना पायाखाली घेऊन सदावर्तेंच्या संघटनेला आम्ही मोठं केलं होतं। गुणरत्न सदावर्तेंच्या सोबत फक्त गाढवच राहणार, तीच गाढव राहणार जी त्यांनी पाळलेली आहे असं म्हणत एका कर्मचाऱ्याने सदावर्तेंचीच फजिती केली आहे। बघूयात काय म्हणत आहेत हे एसटी कर्मचारी आणि कशामुळे झालेलं आहे हे सगळं प्रकरण। तर मंडळी, साधारणतः 25 ते 30 हजार कर्मचारी जे सदावर्तेंच्या बरोबर होते ते आता आमच्याबरोबर, जसं बँकेमध्ये आम्ही मेजॉरिटीने बाहेर पडलो तशाच पद्धतीने युनियनमध्ये सुद्धा मेजॉरिटीने सदावर्तेंपासून सगळी लोकं बाजूला जाणार आणि काही फक्त बोलबच्चन सदावर्तेंनी जसं गाढव पाळलेलं आहे तसे काही पाळलेले गाढव फक्त त्याच्यासोबत राहणार आणि बाकीचे सर्व स्वाभिमानी महाराष्ट्रातील कामगार सदावर्तेंपासून बाजूला होऊन आमच्यासोबत उभे राहणार। कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करणे आणि बँकेमध्ये अनागोंदी कारभार करणे एवढंच या सदावर्तेचं चालू होतं। पैसे छापण्याची मशीन म्हणून एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या युनियनकडे बघण्याचा जो उद्देश होता त्याचा राजकीय चळवळ म्हणून कामगार ज्या वेळेला काम करत असतात, कामगारांची जी संघटना असते ती कामगार चळवळ म्हणून चालवायची असते, पण कामगार चळवळ म्हणून न चालवता त्याचा राजकीय पक्षासारखा वापर ज्यावेळेला गुणरत्न सदावर्तेंनी करायला चालू केला त्याच्यामुळे आमचे कर्मचारी वैतागून त्याच्यापासून लांब होण्याचा आम्ही विचार केला। प्रत्येकाने आपापल्या आगारामध्ये डेपोनमध्ये मिटिंग घेतली। आजच सांगायचं झालं तर या कोल्हापूरमधील आमच्या संभाजीनगर आगारामधील मिटिंग घेऊन कर्मचाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तो बरखास्त करून टाकला। अशाच पद्धतीचं आता महाराष्ट्रभर लोन चालू झालेलं आहे आणि हे सर्व कामगार सदावर्तेंच्या पासून दूर जाऊन। तर मंडळी, गुणरत्न सदावर्तेंना धक्का, एसटी बँकेच्या संचालक पदावरून सौरभ पाटील यांची हकालपट्टी। एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आणि सहकार आयुक्तांनी ही सर्वात मोठी कारवाई केलेली आहे। एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। सहकार आयुक्तांनी ही सर्वात मोठी कारवाई केली असल्याचं समोर आलेलं आहे। एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांनी मोठा धक्का दिलेला आहे। एकही पात्रता निकष पूर्ण न करता आल्याने पदावरून हटवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्ते यांचे जवळचे नातेवाईक आहेत। आरबीआयची पूर्व परवानगी न घेताच पदावर बसवल्यानंतर सहकार खात्याने नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी बँकेचा मुद्दा चांगला चर्चेत आला होता। काही दिवसांपासून एसटी बँकेचे संचालक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू होत्या। अशातच एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। यासंबंधीचे आदेश पुणे सहकार आयुक्तांनी दिलेले आहेत। कलम 79 अन्वये सौरभ पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्ते यांचे मेहुणे आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे। तर मंडळी, हे नेमकं कारण काय आहे त्यातही आपण बघूयात। तर सौरभ पाटील यांना बँकिंग क्षेत्रातील कोणतंही ज्ञान नाही, तसंच या पदासाठी वयाची 35 वर्ष पूर्ण झालेली असावी लागतात अशी अट आहे। मात्र सौरभ पाटील यांचं वय 25च्या आसपास आहे। तसंच नियमानुसार त्यांच्याकडे 8 वर्षापेक्षा जास्त काळाचा अनुभवही नाही आहे आणि असा आरोप हा आता करण्यात आलेला होता। मात्र सौरभ पाटील हे बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर आणि पदाच्या त्या निकषात बसत नव्हते, त्यामुळे त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली असं सांगितलं जात आहे। एसटी कर्मचारी आणि बँकेमध्ये वकील गुणरत्न सदावर्त्यांनी मोठा धक्का हा मानला जातोय त्यांना। एसटी कर्मचारी बँकेचे 19 पैकी 14 संचालक कालपासून नॉट रिचेबल असल्याचं समोर आलं। संचालक मंडळाच्या बैठकीत फक्त 5 संचालक हजर होते। एसटी कर्मचारी बँकेचे 14 संचालक हे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। तर येत्या 2 दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचारी बँकेचे संचालक यांनी भूमिका स्पष्ट करणार असल्याची शक्यता वर्तवलेली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचारी बँकेत एक हाती सत्ता मिळवलेली होती। मात्र आता त्याच एसटी कर्मचारी बँकेतून गुणरत्न सदावर्ते यांना धक्का देण्यात आला आहे, त्यांना धक्का बसला आहे असं म्हटलं जात आहे। तर नेमकं काय कारण आहे आणि याच सगळ्याच्यावरून ह्याच मंडळींनी आता त्यांच्यासोबत केवळ गाढवच राहतील असं म्हटलेलं आहे। पण मंडळी, गुणरत्न सदावर्ते यांनी गाढवं का पाळलेली आहे? त्यांना तशी खूप आवड आहे, त्यांच्या मुलीलाही तशी आवड असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे।
सदावर्ते यांच्या मुलीचं नाव झेन आहे आणि सदावर्ते गेल्या काही महिन्यांपासून हे कारागृहात गेले होते. त्यानंतर त्यांच्या सोसायटीमधील काही महिलांनी त्यांच्यावर गंभीर असे आरोप केले होते. त्याचवेळी त्यांनी घरात गाढव पाळल्याचंही म्हटलं गेलं आणि त्याचे काही फोटोज देखील व्हायरल झाले. घरात पाळलेल्या गाढवाची जोरदार चर्चाही झाली, पण हे गाढव पाळण्यामागचं कारण नेमकं समोर आलेलं नव्हतं. यावर पहिल्यांदाच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. TV9ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी गाढव कुणी आणि का पाळलं आहे हे सांगितलं होतं. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं होतं, आमच्या घरात गाढव माझ्या मुलीने पाळलेलं आहे. त्याचं नाव मॅक्स आहे आणि गाढवाचं दूध हे पोटदुखीवर औषध समजलं जातं आणि हे सहज उपलब्ध होऊ शकत नाही, त्यामुळे माझ्या मुलीने ते पाळलं आहे. हा संशोधनाचा भाग आहे, म्हणून घरी गाढव पाळलं असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं होतं. आणि यावरूनच आता त्यांच्यासोबत केवळ गाढवच राहतील असा उपहासात्मक टोला त्यांच्याच सहकाऱ्यांनी त्यांना लावलेला आहे. तर मंडळी, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता निश्चितच ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा विषय गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या या विरोधाला आता मराठा समाज देखील निश्चितच भयंकर पद्धतीने हिणवणार. या पलीकडे ह्या सगळ्या गोष्टी आता चाललेल्या आहेत. तर या सगळ्यांच्या दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत केवळ गाढवच राहतील असं त्यांचेच जुने सहकारी आणि ST बँकेच्या दरम्यान असलेले सहकारी यांनी या गोष्टी बोललेल्या आहेत. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.